हॅलो गाईज, 12th अकाउंट स्टार्ट करण्याआधी आपण थोडंसं 11वीचं रिव्हिजन करूया. तर 11वी अकाउंट म्हणजे काय? अकाउंटची सुरुवात कुठनं झाली? काय असतं तर अकाउंटची सुरुवात पहिली कुठनं झाली? बुक कीपिंग. अकाउंटची सर्व स्टार्टिंग कुठनं झाली? बुक कीपिंग. तर बुक कीपिंग म्हणजे काय? बुक कीपिंग म्हणजे रेकॉर्डिंग. बुक कीपिंग म्हणजे रेकॉर्डिंग. कशाची रेकॉर्डिंग? काय रेकॉर्ड करतो आपण बुक कीपिंगमध्ये? बुक कीपिंगमध्ये आपण काय रेकॉर्ड करतो? ट्रान्झॅक्शन्स. बुक कीपिंगमध्ये रेकॉर्ड काय करतो आपण? ट्रान्झॅक्शन्स. पण ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय असतं? की आपण काही गोष्टी विकत घेतो तर काही गोष्टी विकतो. काही गोष्टी आपण विकत घेतो तर काही गोष्टी विकतो. जी माणसांमध्ये किंवा भरपूर माणसांमध्ये जी देवाणघेवाण होती त्यालाच काय म्हणतो आपण? ट्रान्झॅक्शन्स. तर ट्रान्झॅक्शनचे 2 टाईप पडतात. एक असतं कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरं असतं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. तर एक कॅश आणि क्रेडिट हे 2 टाईप कशावरून पडले? तर आपण सगळे दुकानात जातो, ते आपण दुकानदाराकडनं एक वस्तू विकत घेतो आणि त्याला त्याच्या बदल्यात काय देतो? पैसे देतो. त्याला म्हणतात आपण कॅश ट्रान्झॅक्शन. पण क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? की आपण दुकानात गेलो, त्याकडनं वस्तू घेऊन आलो, पण त्याला पैसे दिले का? नाही दिले. तर आपण काय केलं? माल उधारीवरती घेऊन आलो, त्यालाच काय म्हणतो आपण? क्रेडिट ट्रान्झॅक्शन. तर अकाउंटची सुरुवात कुठून होती? बुक कीपिंग. बुक कीपिंग म्हणजे काय? रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनचे 2 टाईप, कॅश आणि क्रेडिट. हे झाले अकाउंटची फर्स्ट स्टेप. आणि याच्यानंतर क्रिएट होतं अकाउंटिंग. नंतर क्रिएट होतं अकाउंट. जोपर्यंत बुक कीपिंग घडत नाही तोपर्यंत अकाउंटिंग स्टार्ट होऊ शकत नाही. त्यामुळे बुक कीपिंग काय? अकाउंटिंगची फर्स्ट स्टेप. आता आपल्याला बघायचं अकाउंटिंग म्हणजे काय. तर अकाउंटिंगमध्ये सर्वात पहिलं काय येतं? अकाउंटिंग इज अ रेकॉर्डिंग. अकाउंटिंग काय आहे? रेकॉर्डिंग. त्यानंतर क्लासिफाईंग. अकाउंटिंग काय? रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, ॲनालायझिंग आणि लास्टला कम्युनिकेटिंग. अकाउंटिंग म्हणजे काय? रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, ॲनालायझिंग आणि कम्युनिकेटिंग. तर आता अकाउंटिंगची सर्वात पहिली स्टेप काय? रेकॉर्डिंग. रेकॉर्ड केल्याशिवाय तुम्ही पुढच्या काही गोष्टी करू शकता का? नाही करू शकता. मग सर्वात पहिलं काय करायचं? रेकॉर्ड करायचं. पण रेकॉर्ड काय करायचे? ट्रान्झॅक्शन्स. रेकॉर्ड काय करायचे? ट्रान्झॅक्शन्स. सर्वात पहिलं काय रेकॉर्ड करायचे? ट्रान्झॅक्शन्स. आता ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड कशात करणार? जे आपण 11वीला सर्वात पहिलं प्रॅक्टिकल चॅप्टर शिकलो. डेबिट ऑट कमिंग, क्रेडिट ऑट गोज आउट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. हे सगळे काय होते? आपले गोल्डन रूल्स होते. हे सगळे काय होते? आपले गोल्डन रूल्स. याच्यावरून आपण जे तयार केलं त्याला आपण काय म्हणतो? जर्नल एंट्रीज. काय तयार केलं आपण? जर्नल एंट्रीज. फर्स्ट काय? रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन कशात रेकॉर्ड करतात? इन द बुक्स ऑफ जर्नल. त्याला काय म्हणतो आपण? जर्नल एंट्रीज. आणि जर्नल एंट्री तयार झाली की त्यानंतर आपण या जर्नल एंट्रीजवरून पुढचं अकाउंट तयार करत होतो. त्याचं म्हणजे काय म्हटलं? लेजर अकाउंट. कोणतं अकाउंट तयार करायचं? लेजर. तर पहिलं काय करायचं? आपण सर्वात पहिलं रेकॉर्ड करायचं. काय रेकॉर्ड करायचं? ट्रान्झॅक्शन्स. कशामध्ये? जर्नल बुक्समध्ये. आणि तेच जर्नल एंट्रीचा आपण प्रत्येक अकाउंट वेगवेगळं क्लासिफाय करायचो. त्यालाच आपण काय म्हणतो? लेजर. एव्हरी इयर आपलं अकाउंट क्लोज होतं. कधी क्लोज होतं? 31 मार्च.
आणि स्टार्ट कधी होतं 1 एप्रिल. मग प्रत्येक वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्चला हे लेजर अकाउंट काय होतं, क्लोज होतं. लेजर अकाउंट काय करतो आपण, क्लोज करतो. आणि हेच जे क्लोजिंग बॅलन्सेस असतात त्याच्यावरून आपण समराईज करतो, म्हणजेच काय तयार करतो, ट्रायल बॅलन्स. अजून काय तयार करतो आपण, ट्रायल बॅलन्स. आता असं तुमचा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम. बघा स्टेप बाय स्टेप कसं जायचं आहे. पहिलं रेकॉर्डिंग करतो ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ जर्नल एंट्रीज. जर्नल एंट्रीवरनं आपण क्लासिफाय करतो इन द बुक्स ऑफ लेजर. हे लेजर अकाउंट आपण काय करतो, क्लोज करतो. आणि त्याच क्लोजिंग बॅलन्सवरनं आपण काय तयार करतो, ट्रायल बॅलन्स. आता ट्रायल बॅलन्सवरनं तुम्ही पुढचे 3 अकाउंट तयार करायला शिकले. त्यालाचं नाव काय तुमचं, फायनल अकाउंट. आता मला 12वीला 15 मार्क्स चॅप्टर आहे फायनल अकाउंट. तर ह्या ट्रायल बॅलन्सवरनं आपण तयार करतो फायनल अकाउंट. फायनल अकाउंट म्हणजे काय असतं की 3 अकाउंट असतं. सर्वात पहिलं असतं ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि लास्टला काय असतं, बॅलन्स शीट. हे असतं ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लास्टला असतं बॅलन्स शीट. आता ह्याच्यावरनं मी अकाउंट नाव दिले, बॅलन्स शीटला अकाउंट दिलं आहे का, नाही. का, कारण बॅलन्स शीट काय एक स्टेटमेंट आहे म्हणून त्याला अकाउंट म्हणत नाही. आता ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय असतं, तिथं आपल्याला काय दिसतं, आपण किती गुड्स विकत घेतला आणि किती गुड्स विकला, ओपनिंग स्टॉक किती होता आणि क्लोजिंग स्टॉक किती होता. त्यानंतर ऑल फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्सेस, म्हणजेच कोणते, डायरेक्ट एक्सपेन्स. फॉर एक्झाम्पल वेजेस, फ्रेट, रॉयल्टी, हे सगळे काय असतात, फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्स. त्यांनाच आपण काय म्हणतो, डायरेक्ट एक्सपेन्स. हे सगळे कुठे दिसतात, ट्रेडिंग अकाउंटला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय दिसतं अजून, की आपण किती गुड्स विकला, त्यानंतर गुड्स लॉस झाला, फायरमध्ये बर्न झाला, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कुठे दिसतात, ट्रेडिंग अकाउंटला. हे आपल्याला इन डिटेलमध्ये पुढं शिकायचं आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता हे नावच आहे प्रॉफिट आणि लॉस अकाउंट. या अकाउंटला आपल्याला काय दिसतात, बिझनेसमधले ऑल इनडायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, म्हणजे रेंट, सॅलरी असेल किंवा तुमचं इन्शुरन्स वगैरे, डिस्काउंट, कमिशन, अशा टाईपचे इन्कम किंवा एक्सपेन्स. आणि त्यानंतर लास्टला आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये आपल्याला काय दिसतात, ॲसेट्स आणि लायबिलिटीज. बॅलन्स शीटमध्ये आपल्याला काय दिसतात, ॲसेट आणि लायबिलिटीज. ओके. आणि ॲसेट लायबिलिटी काय असतात ते आपण डिटेलमध्ये परत एकदा शिकूया. ओके. तर सर्वात पहिलं रेकॉर्ड काय करतो आपण, ट्रान्झॅक्शन कुठं रेकॉर्ड करतो, इन द बुक्स ऑफ जर्नल. तेच आपण काय करतो, क्लासिफाय कशामध्ये, लेजर. आणि तेच लेजर एव्हरी इयरला काय करतो, क्लोज. आणि त्याच क्लोजिंग बॅलन्सेसवरून आपण काय तयार करतो, ट्रायल बॅलन्स. आणि ट्रायल बॅलन्सवरून तयार करतो फायनल अकाउंट म्हणजेच काय असतं, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट आपल्याला काय दाखवतं, आपण गुड्स किती विकत घेतले, किती विकले, त्याच्यावरून आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो, ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस तयार करतो. इथं आपल्याला बिझनेसचा लॉस किंवा बिझनेसमधला प्रॉफिट तो ॲक्युरेट करतो. त्यानंतर बॅलन्स शीटमध्ये काय असतात, ॲसेट्स आणि लायबिलिटीज. तर त्यानंतर समराईज, नंतर आहे ॲनालाइज. आता आपण हे सगळं केलं ते कशासाठी करतो, डिसिजन घेण्यासाठी. आपण ह्याच्यावरून काय करतो, डिसिजन्स घेतो की आपल्याला बिझनेसमध्ये काय करायचं आहे. की आपला बिझनेस जर कंटिन्यू लॉसमध्ये चालू असेल तर बिझनेस चालू ठेवून काय उपयोग आहे का, नाही. तर तो बंद करायचा का, अजून काही चेंजेस करावे लागतील. हे सगळे डिसिजन आपल्याला कधी घेता येतं, जेव्हा आपल्याकडे सगळी इन्फॉर्मेशन असेल तर. त्यामुळे सर्वात पहिलं आपल्याला रेकॉर्डिंग करून, त्याचं ॲनालायझिंग करून, समरायझिंग करून, प्रॉफिट, लॉस, ॲसेट, लायबिलिटी कॅल्क्युलेट करून, तेव्हा आपल्याला कळेल की आपले प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे, की आपल्याला बिझनेस चालू ठेवायचा का बंद करायचा. ओके. त्यासाठी हे सगळं करावं लागतं. लास्टला येतं कम्युनिकेशन म्हणजे काय, की आता आपण हे केलं पण ह्याचे युजेस कुणाला होतात, तर सर्वात पहिलं ओनरला तर माहिती पाहिजे की आपल्या बिझनेसमध्ये काय घडते. जोपर्यंत प्रॉपर अकाउंटिंग करणार नाही तोपर्यंत त्याला कळेल का आपल्या बिझनेसमध्ये काय चालू आहे, काय घडते, काय नाही. ओके. त्यामुळे सर्वात पहिलं यूज कुणाला होतं, ओनर. नंतर येतं मॅनेजमेंट.
तर ओनरच्या बरोबरीला बिझनेस कोण सांभाळतो? त्याचे मॅनेजर्स, त्याच्या हातेखालचे जे सुपरवायझर्स वगैरे जे कोण असतील ते. तर मॅनेजमेंटला पण व्हायचं आपला बिझनेस काय, की आपल्या बिझनेसमध्ये काय चाललं आहे, काय चेंजेस केले पाहिजेत. ओके, तर हे झाले ओनर आणि मॅनेजमेंट, हे झाले आतल्या पार्टी. यांना तर माहीत पाहिजे. पण हे सोडून अजून काही काही लोकांना त्याची इन्फॉर्मेशन लागते. तर कुणाला? तर सर्वात पहिलं बँक. आता बँकेला का आपण आपल्या बिझनेस इन्फॉर्मेशन द्यायची? तर आपल्याला पैशाची गरज पडली तर आपण कुणाकडे जातो? बँकेकडं. पण बँकेकडनं काय घेतो? लोन. तर बँक इझिली लोन देते का? बँक पहिलं काय चेक करते की तुमचा बिझनेस काय आहे, तुमच्या बिझनेसमध्ये कोणते ट्रान्झॅक्शन घडतं, म्हणजे कोणत्या लेवलचा बिझनेस तुम्ही करताय, तुमचे कस्टमर कसे आहेत, ते तुमच्याकडे मनी आहे का नाही, तुम्ही आम्हाला लोन परत देऊ शकता का नाही, हे सगळं बँक चेक करते. त्यासाठी बँकेला याची गरज पडते, म्हणून बँक. त्यानंतर येतात क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्स म्हणजे कोण? हे क्रेडिटर्स म्हणजे अशी लोक की ज्यांच्याकडनं आपण उधारीवरती माल विकत घेतो. तर बिझनेस आहे, प्रत्येक गोष्ट तुम्ही कॅशवर घेऊ शकत नाही, काही काही गोष्टी तुम्ही कसं घेता? उधारीवरती घेता. मग लोक उधारीवरती तुम्हाला गोष्टी का देणार? त्यांना माहीत पाहिजे तुमचा बिझनेस व्यवस्थित चालू आहे, तुम्ही त्यांचे पैसे त्यांना रिटर्न देऊ शकता. ओके, त्यांना त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे असते, त्यामुळे आपण हे त्यांना पण शो करतो. त्यानंतर येतात इन्व्हेस्टर्स. ओके, आता इन्व्हेस्टर्स काय करतात की त्यांचे पैसे आपल्या कंपन्यांमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये गुंतवतात. आता हे पैसे गुंतवतात तर हे कोणत्याही कंपनीत गुंतवणार का? जर समजा तुम्हाला पैसे गुंतवायचे तर तुम्ही 10-20-40 करून कोणत्याही कंपनीत पैसे गुंतवणार का? तुम्ही पहिले काय चेक करणार की ती कंपनी काय आहे, तिचं प्रॉफिट कसं आहे, मागच्या 4 वर्ष 5 इयर्स प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला. ओके, जर ती कंपनी कंटिन्युअस लॉसमध्ये असेल तर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करणार का? नाही करणार. ठीक, त्यासाठी इन्व्हेस्टरला माहिती पाहिजे की कंपनीमध्ये प्रॉफिट होतं आहे का लॉस होतं आहे. आणि लास्टला गव्हर्मेंट. आता गव्हर्मेंट का? तर तुम्ही टॅक्स भरता. ओके, मग टॅक्स कसं कॅल्क्युलेट केला जातो? इन्कमवरती. मग गव्हर्मेंटला माहीत पाहिजे की तुम्ही ॲक्युरेट इन्कम किती कमावलं, की तुम्ही बरोबर टॅक्स भरताय का नाही भरत आहे. त्यासाठी गव्हर्मेंटला पण याची इन्फॉर्मेशन लागते. ओके, हे सगळं आपलं अकाउंटिंग, सगळं बेसिक. पहिलं काय? सर्वात पहिलं बुककीपिंग. बुककीपिंग म्हणजे काय? रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शनचे 2 टाईप पडतात, कॅश आणि क्रेडिट. कॅश म्हणजे काय? तुम्ही दुकानात गेले, वस्तू विकत घेतली आणि पैसे लगेच दिले, त्याला काय म्हणतात? कॅश ट्रान्झॅक्शन. तुम्ही दुकानात गेले, वस्तू आणली घरी, पैसे दिले का? नाही दिले, कारण तुम्ही माल कसा विकत घेतला? उधारीवरती, त्याला काय म्हणतात? क्रेडिट ट्रान्झॅक्शन. बुककीपिंग नंतर काय तयार होतं? अकाउंटिंग. तर अकाउंटिंग म्हणजे काय? रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, ॲनालायझिंग अँड कम्युनिकेटिंग. तर रेकॉर्डिंगमध्ये काय करतो आपण? ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो. कशात रेकॉर्ड करतो? इन द बुक्स ऑफ जर्नल. आणि या जर्नल एंट्रीवरनं आपण लेजर तयार करतो, म्हणजेच क्लासिफाय करतो. एव्हरी इयर, एंड ऑफ द इयर लेजर काय करतो आपण? क्लोज. आणि त्याच क्लोजिंग बॅलन्सेसचे ट्रायल बॅलन्स तयार करतो. ट्रायल बॅलन्सवरून आपण फायनल अकाउंट तयार करतो. आणि हेच फायनल अकाउंटमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतो. तिथं आपल्याला प्रॉफिट, लॉस, आपल्या ॲसेट किती आहेत, लायबिलिटी किती आहे, त्याची इन्फॉर्मेशन मिळते. याचा उपयोग कशाला होतो? डिसिजन्स घेण्यासाठी. ॲनालाइज म्हणजे काय करतो आपण? हे सगळ्याचा स्टडी करून डिसिजन्स घेतो. आणि लास्टला काय येतं? कम्युनिकेट. याचा सगळ्याचा उपयोग कोणाकोणाला होतो? पहिलं तो ओनर, त्यानंतर मॅनेजमेंट, बँकला कशासाठी? लोनसाठी. त्यानंतर क्रेडिटर्सला कशाला? जे आपल्याला उधारीवरती माल देतात त्याच्यासाठी. नंतर इन्व्हेस्टर, जे आपल्या कंपनीमध्ये, बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात ते. आणि लास्टला गव्हर्मेंट का? कारण त्यांना आपण इन्कमवरती टॅक्स भरतो. त्यांना माहीत पाहिजे की आपल्या बिझनेसमध्ये काय घडतं आहे, आपलं किती इन्कम आहे, त्यासाठी त्यांना आपण बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दाखवावं लागतं. तर हे झालं बेसिक अकाउंट. ओके, आता हे दाखलं होतं सोल ट्रेडिंग कन्सर्नचं. 11वीला आपण जे काय अकाउंट शिकलं ते काय होता? सोल ट्रेडिंग कन्सर्नचं. इथून पुढे आपल्याला जे अकाउंट शिकवायचं आहे. तर आता 12चं अकाउंट हे सगळं रिलेटेड आहे पार्टनरशिप फॉर्म. पार्टनरशिप, आता सर्वात पहिलं तर पार्टनरशिप म्हणजे काय? ओके, पार्टनरशिप म्हणजे काय? की एकापेक्षा जास्त. आत्तापर्यंत आपण जे बिझनेस बघितले तिथं फक्त ओनर कोण होता? ओनली वन. बिझनेस कोण चालवायचा? एकटा माणूस. ओके, प्रॉफिट कोण कमवायचा? तोच. लॉस झाला तरी कोण बेअर करणार? तो.
इथून पुढे आपल्याला जे शिकायचं आहे ते काय पार्टनरशिप, आणि त्यानंतर तुम्हाला FY वाचणं पुढं काय कंपनी. पण आता 12वीला ऑल अकाउंट कसलं आहे सगळं पार्टनरशिप फर्मशी रिलेटेड. तर पार्टनरशिप म्हणजे काय, ही पार्टनरशिप फर्मची डेफिनेशन आहे. आता ही डेफिनेशन कोणी दिली, आता ही डेफिनेशन कोणी दिली, पार्टनरशिप ॲक्ट. पार्टनरशिप ॲक्ट हा ॲक्ट कधी पास झाला होता 1932ला. ओके, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. आता आपण जे कायदे असतात ओके, ते कायद्यांना प्रत्येक कायद्याला नाव असतात. जसं आपला मॅरेज ॲक्ट आहे ओके, तसे प्रत्येक कायद्याचे नाव असतात. तसंच आपलं पार्टनरशिपसाठी कोणता ॲक्ट आहे, पार्टनरशिप ॲक्ट 1932. हा लॉ कधी पास झाला होता 1932ला. तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे की बिझनेस कसा चालवायचा, किती मेंबर्स पाहिजे, तुम्ही काय काय तुमचे रेस्ट्रिक्शन असतील, काय काय तुम्हाला भेटतील, ते सगळं याच्यामध्ये सांगितलं आहे. तर सर्वात पहिले बघा आपण पार्टनरशिप ॲक्टची डेफिनेशन कसं सांगितली, अंडर सेक्शन 4मध्ये इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. त्याच्यामध्ये आपल्याला अंडर सेक्शन 4मध्ये अकाउंटिंगची डेफिनेशन सांगितली पार्टनरशिप. तर पार्टनरशिप इट इज अ रिलेशन बिटवीन पर्सन्स who have agreed to share profit of a business carried on by any one of them acting for all. ओके, हे पार्टनरशिप ॲक्टची डेफिनेशन. तर पार्टनरशिप म्हणजे काय, इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स who have agreed to share the profits of a business carried on by or any of them acting for all. It is a relation between persons. The persons, किती पर्सन पाहिजे पार्टनरशिप फॉर्म करायला. तर पार्टनर म्हणजे आपल्याला माहिती आहे की 2. पार्टनर म्हणजे किती 2, पण हे झाले कमीत कमी ओके, कारण एक जण पार्टनरशिप तयार करू शकतो का, तो सिंगल झाला. पार्टनरशिप होईल कधी नाही होणार. मिनिमम 2 मेंबर्स, तर मिनिमम 2 तर मॅक्झिमम किती 50. लक्षात आहे, इट इज अ रिलेशन बिटवीन पर्सन्स किती पाहिजे, मिनिमम 2 मॅक्झिमम 50. पहिल्या ह्याच्यात कंडिशन वेगळी होती. पहिलं काय होतं, बँकिंग आणि नॉन बँकिंग असं डिवाईड होत होतं. बँकिंगमध्ये 10 मेंबर्स आणि मॅक्झिमम किती होते 20 मेंबर्स. पण आता चेंज झालं आहे. आता काय झालं आहे, पर्सन किती लागतात, मिनिमम 2, कारण एक तर पार्टनरशिप फॉर्म करू शकत नाही, म्हणून कमीत कमी 2 मेंबर आणि जास्तीत जास्त किती 50. त्यानंतर इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन, हे काय आहे, पर्सनमधलं रिलेशन किती, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 50. हू हॅव ॲग्री टू शेअर. आता हे रिलेशन आहे, ह्याने बिझनेस तयार केला, पण कशासाठी, नॉर्मल आपण बिझनेस कशासाठी फॉर्म करतो, टाईमपाससाठी नाही, तर आपण कशासाठी स्टार्ट करतो, प्रॉफिट कमवण्यासाठी. तर हू हॅव ॲग्री टू शेअर. तर आता शेअर काय करणार, प्रॉफिट झाला तर प्रॉफिट शेअर करणार, लॉस झाला तर लॉस शेअर करणार. काय होऊ शकतं, बिझनेस आहे, प्रॉफिट पण होऊ शकतं आणि लॉस. मग पर्सन कमीत कमी 2, जास्तीत जास्त 50. हू हॅव ॲग्री टू शेअर काय करणार, प्रॉफिट पण शेअर करणार, लॉस झाला तर लॉस पण शेअर करणार. आणि कसं शेअर करणार, आता एक तर नाही, इथं एक असलं तर जो काय प्रॉफिट होईल तो कुणामध्ये वाटून घेणार, एकामध्ये, नाही तर 1, 2 किंवा 2पेक्षा जास्त जण. तर हे कसं ठरतं की जेव्हा आपण पार्टनरशिप फॉर्म करतो तेव्हा आपण काय करतो, ॲग्रीमेंट तयार करतो. ते ॲग्रीमेंट वगैरे काय असतं हे आपण कधी शिकणार आहे, पुढे शिकूया. पण पहिलं काय लक्षात घेऊ, शेअर करायचं. शेअर किती काय काय करतो, प्रॉफिट किंवा लॉस. हा शेअर कसा करायचा, ॲग्रीमेंटनुसार. जर ॲग्रीमेंट नसेल तर कसं शेअर करणार, इक्वली. ओके, त्यानंतर द प्रॉफिट ऑफ ऑल बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. आता बिझनेस काय करायचा आहे, कॅरी करायचं आहे, म्हणजेच काय बिझनेस चालवायचा. कोण चालवणार बिझनेस, ऑल, तर सगळे, ऑर ओके एनी वन ऑफ देम. म्हणजे हा बिझनेस कोण चालवणार, एक ते सगळे मिळून. समजा 2 पार्टनर असतील तर दोघं पण एकसाथ चालवणार, किंवा दोघांपैकी एक. म्हणजे 50 असेल तर 50 किंवा 50च्या वतीने एक. म्हणजे कॅरी ऑन बाय ऑल ऑर एनी ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. म्हणजे एक तर एक चालू शकतो, 2 चालू शकतात, 3 किंवा सगळे मिळून ॲक्टिंग फॉर ऑल, सगळ्यांच्या वतीने. हे कोण सांगतं आपल्याला, पार्टनरशिप. इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 50. हू हॅव ॲग्री टू शेअर
द प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे फक्त प्रॉफिट नाही, प्रॉफिट ऑर लॉस ऑफ अ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी ऑफ दॅम ॲक्टिंग फॉर ऑल. एकटा स्वतः चालू शकतो एकटा, किंवा सगळ्यांच्या वतीने एकटा, किंवा सगळे मिळून एकत्र असा बिझनेस चालू शकतो. तर ह्याला काय म्हणतात, पार्टनरशिप. ओके, आज परत एवढंच. नेक्स्ट लेक्चर मी तयार करतो.